श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 5 नोव्हेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत कार्तिक पौर्णिमा. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळे असते. कार्तिक पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते. या कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हटलं जातं, कारण या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि या विजयाच्या आनंदात सर्व देवी देवतांनी दिव्यांशी आरास केली आणि त्यामुळे याला देवदिवाळी असेही म्हणतात. या कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेची मोठे धार्मिक महत्त्व असून या दिवशी गंगा स्नान करणे, दीपदान करणे आणि भगवान शिव व विष्णूंची पूजा करणे हे अतिशय शुभ मानलं जातं. या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान कार्तिकेय यांची देखील पूजा केली जाते. भगवान कार्तिकेय हे भगवान शिवशंकरांचे पुत्र आहेत आणि म्हणून या दिवशी भगवान कार्तिकेयांची पूजा केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. अनेक धार्मिक दृष्टिकोनातून कार्तिक पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या बुधवार कार्तिक पौर्णिमेला कोणत्याही परिस्थितीत मिठाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा. हा उपाय केल्याने तुमचे दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल. घरात पाण्यासारखा पैसा येईल, धनसंपत्ती पैसा वाढेल आणि आपल्या कुटुंबाची भरभराट होईल. तर असा हा मिठाचा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या कार्तिक पौर्णिमेला करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा मिठाचा एक उपाय जो आहे तो करायचा आहे. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि मिठाला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून या दिवशी आपल्याला या मिठाचा उपाय जो आहे तो करायचा आहे. मिठाला अनेक धर्मांमध्ये आध्यात्मिक शुद्धीकरण आणि संरक्षणाचे महत्त्व आहे. हे वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचे मानलं जाते. मीठ हे समृद्धीचे प्रतीक मानलं जातं आणि असे मानले जाते की या कार्तिक पौर्णिमेला मिठाचा हा उपाय जर आपण केला तर आपल्याला कधीही पैशांची कमतरताही भासत नाही. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा एक मार्ग मानला जातो आणि म्हणून हा उपाय जर आपण केला तर आपले घर हे नेहमीच आशीर्वादांनी भरलेले राहील. तसेच आपल्या जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी संपतील. जर तुम्ही बघितले असेल तर महालक्ष्मीच्या व्रतकथांमध्ये सुद्धा श्यामवालेच्या कथेत या मिठाचा उल्लेख जो आहे तो केला गेला आहे. हे जे मीठ आहे तर हे आपले दुर्भाग्य सौभाग्यामध्ये सुद्धा बदलू शकते आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, पैशांच्या अडचणी येत असतील, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल, जिथे तुम्ही 5 रुपये कमवता तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असेल किंवा तुमच्यावरती एखादे कर्ज आहे, कर्ज तुम्हाला परतफेड करायचे आहे परंतु ते कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नाही किंवा तुम्हाला योग्य मार्ग मिळत नसेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय उद्या कार्तिक पौर्णिमेला करू शकता. हा उपाय केल्याने आपल्या घरात चहूबाजूने पैसा येईल, घरातील धनसंपत्ती पैसा वाढेल आणि प्राप्त राहील लक्ष्मीमध्ये अनेक पटीने वाढ होईल. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचे आहे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायची आहे. यामुळे सर्व देवी देवता हे प्रसन्न होतात. धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचे आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय सकाळीच करायचा आहे. आणि जर तुम्हाला सकाळी हा उपाय करणे शक्य झाले नाही तर मग तुम्ही संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता. संध्याकाळी तुम्ही रात्री 10 वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आणि सकाळी करणार असेल तर सकाळी सुद्धा 10 वाजण्याच्या अगोदरच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला एक काचेची वाटी घ्यायची आहे. काचेची वाटी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्टीलची वाटी घेतली तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे चांदीची वाटी असेल तर अतिशय उत्तम. त्या वाटीमध्ये आपल्याला 1 मूठभर मीठ ठेवायचे आहे. मग हे खडे मीठ असेल, बारीक मीठ असेल किंवा सैंधव मीठ तुमच्याकडे असेल तर कोणतेही मीठ जे आहे ते तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपल्याला त्या मिठावरती थोडेसे हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला मधोमध त्या मिठावरती एक दिवा लावायचा आहे. मग हा दिवा तुम्ही मातीची पंटी घेतली किंवा कोणताही धातूचा दिवा घेतला, निरंजन घेतला तरीही चालेल. त्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि शुद्ध गायचे तूप त्या दिव्यामध्ये घालायचे आहे आणि यानंतर असा हा दिवा तुम्हाला त्या वाटीवरती मिठामध्ये ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर 5 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या मिठामध्ये तुम्हाला त्या दिव्याच्या बाजूने तुम्हाला खोचून
खोचून घ्यायचे आहेत। खोचताना लवंगांना जे फूल असते तर ते फूल वरच्या साईडला असेल अशा पद्धतीने त्या दिव्याच्या साईडने त्या मिठामध्ये तुम्हाला या 5 लवंगा खोचून घ्यायच्या आहेत। आणि यानंतर दिव्याला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायची आहेत। धूपदीप अगरबत्ती जी आहे तर ती वाळून घ्यायची आहे। आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर लावायचा आहे। हा दिवा लावल्यानंतर आपल्याला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचे आहे। अगदी मोठ्या आवाजामध्ये तुम्हाला हे पठण जे आहे ते करायचे आहे। आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा आवाज जाईल अशा पद्धतीने महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचे आहे। जेव्हा तुम्ही मोठ्या आवाजामध्ये महालक्ष्मी अष्टकमचे पठण करता तेव्हा तुम्ही अगदी मनापासून माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये बोलावत असता आणि म्हणून अगदी शांततेने स्थिर मनाने मोठ्या आवाजामध्ये तुम्हाला हे महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचे आहे। नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते असे तुम्हाला अगदी शांततेमध्ये हे महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर त्याची 3 वेळा पठण करायचे आहे। आणि यानंतर दोन्ही हात जोडून लक्ष्मीचे तुम्हाला नामस्मरण करायचं आहे। तुमच्या घरातील गरिबी, दरिद्रता ही निघून जाण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे। आणि यानंतर हा दिवा जोपर्यंत तेवत राहील तोपर्यंत तसाच राहू द्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी हे जे मीठ आहे तर हे तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे आणि दिवा हा तुम्ही पुन्हा स्वच्छ करून वापरायला घेऊ शकता। आणि लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने हा एक मिठाचा उपाय तुम्हाला उद्या कार्तिक पौर्णिमेला करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला उद्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्या मिठाच्या डब्यामध्ये 2 लवंगा ज्या आहेत त्या नक्की ठेवायच्या आहेत। या लवंगा सुद्धा फुलाच्या असायला हव्या। तर अशा 2 लवंगा जर तुम्ही मिठाच्या डब्यामध्ये कायमस्वरूपी ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी माता लक्ष्मी अखंड वास करत असते। कारण लवंगा या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि मिठाला लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं आणि म्हणून तुम्ही मिठाच्या डब्यामध्ये 2 लवंगा ज्या आहेत त्या नक्की ठेवा। त्याचबरोबर तुम्हाला 1 मूठभर मीठ जे आहे ते एका वाटीमध्ये घ्यायचे आहे आणि या मिठाचा उतारा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून करायचा आहे। ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला हे जे मीठ आहे तर हे 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे आणि घराच्या बाहेर जाऊन ते तुम्हाला पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहे किंवा पाणी नसेल तर अशा ठिकाणी टाका की जिथे कोणी जाणार नाही, कोणाचा पाय पडणार नाही। तर अशा पद्धतीने हे जे मीठ आहे तर हे तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवून घ्यायचे आहे। मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते आणि म्हणून असा मिठाचा उतारा जर आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून केला तर आपल्या घराला लागलेले दोष, नजरबाधा, नकारात्मकता जी आहे ती दूर होते आणि आपल्या घराकडे लक्ष्मीही आकर्षित होते। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो मिठाचा उपाय आहे तर हा उद्या कार्तिक पौर्णिमेला करायचा आहे। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असेच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।